बंगाल आणि ममतांचा हुकुमी एक्का सयोनी या फेल कशा ठरल्यात? पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींचा हुकुमी एक्का सयोनी घोष यांनी घेतलेल्या मॅरेथॉन सभा आणि त्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद याची विशेष चर्चा राहिली. राजकीय वर्तुळात तर चर्चा अशीही होती की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्या रणांगणात भिडणारी ममतांची सयोनी यांच्या रूपानं एक रणरागिणीच आहे. अशाच एका खचाखच भरलेल्या सभेत सयोनी यांनी एक गाणं गायलं होतं, हृदय माछे काबा नयने मदिना, जे प्रचंड व्हायरल सुद्धा झालं होतं. हे गाणं टीएमसीला अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यात मदत करेल अशी अपेक्षा होती. मात्र निकालानुसार या गाण्यामुळे झालेल्या हिंदू मतांच्या ध्रुवीकरणानं भाजपला बंगालमधला सत्तेचा मार्ग मोकळा करून दिला. तो कसा? आणि सयोनी घोष यांचा पश्चिम बंगालमध्ये इतका चाहता वर्ग असून सुद्धा टीएमसीला 100चा आकडा सुद्धा गाठता आला नाही, ते कसं काय? ममता बॅनर्जींनी आपल्या 15 वर्षांच्या सत्ता प्रमुख असण्याच्या कारकिर्दीत बंगालमध्ये इतक्या उपयोगी योजना राबवून सुद्धा 294 पैकी 80 जागाच त्यांना जिंकता आल्या. बंगाल आणि ममतांचा हुकुमी एक्का सयोनी या फेल कशा ठरल्यात? जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी शिवानी, आपण बघताय नवराष्ट्र. 2021 मध्ये राजकारणात येण्यापूर्वीच सयोनी घोष या पश्चिम बंगालमध्ये पॉप्युलर होत्या. 33 वर्षीय सयोनी घोष या जादवपूरच्या खासदार आहेत. त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान बांगलादेशी कवी अब्दुल रहमान बोयाती यांचं एक प्रसिद्ध लोकगीत गायलं होतं, हृदय माछे काबा नयने मदिना. याचा अर्थ असा होतो की माझ्या हृदयात काबा आहे आणि डोळ्यात मदिना आहे. आता भाजपला हे मिळालं आयतं खोलीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालची ओळख ही काबाशी नाही तर माता कालीशी आहे असं स्पष्ट केलं. भाजपच्या आयटी सेलकडून ममता बॅनर्जी या सनातन विरोधी असल्याचा कंटेंट फिरवला गेला. आतापर्यंत ममता दीदींसोबत पश्चिम बंगालमधला हिंदूंचा एक मोठा वाटा होता. हा वाटा आता भाजपकडे झुकला. काली विरुद्ध काबा असा प्रचार करायला भाजपला सुकर परिस्थिती निर्माण झाली. केवळ मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सयोनी करत असल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले. नंतर परिस्थिती आपल्या विरोधात जात असल्याचं त्यांना अंदाज आला आणि सयोनी यांनी हनुमान चालिसा सुद्धा आपल्या प्रचार सभेत म्हटली. पण ही सारवासारव असल्याचं मत पश्चिम बंगालच्या जनतेमध्ये पेरलं गेलं. यापूर्वी मी म्हटलं तसं सयोनी घोष 2021 पासून राजकारणात आहेत, पण त्याआधीपासूनच त्या खूप प्रसिद्ध आहेत. सयोनी घोष यांनी इच्चेदाना या टेलिफिल्म्स मधून कारकिर्दीची सुरुवात केली होती. 50हून अधिक चित्रपट आणि 6 वेब सिरीज त्यांनी केलेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सयोनी घोष या सोशल मीडियावरचं पॉलिटिकल सेन्सेशन म्हणता येईल. आसनसोल दक्षिण मतदारसंघातून त्यांना भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांच्याकडून निसटता पराभव पत्करावा लागला होता. पण जादवपूर मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या डॉक्टर अनिर्बान गांगुली यांचा 2.5 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. सयोनी स्वतःला ममता बॅनर्जी यांचं सैनिक म्हणवून घेतात. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं होतं की ममता बॅनर्जी यांच्या स्टाईलची तुम्ही कॉपी करता का? त्यावर सयोनी म्हणाल्यात की यात काय वाईट आहे, मी माझ्या नेत्याला फॉलो करते, नरेंद्र मोदींना नाही. कारण मी नरेंद्र मोदींना फॉलो केलं असतं तर मी 8,000 कोटींच्या जेट मधून फिरले असते. माझ्या नेत्या खूप साध्या आहेत, सामान्य लोकांसारख्या राहतात आणि आम्हाला सुद्धा इतरांप्रमाणेच सामान्य लोकांप्रमाणे राहायला आवडतं. टीएमसीने सयोनी यांच्यावर पश्चिम बंगाल शिवाय त्रिपुरा आणि आसाममध्येही प्रचाराची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण होण्यास वातावरण निर्मिती या निवडणुकीच्या निमित्तानं करण्यात आली. सयोनी संसदेत तृणमूल काँग्रेसचा एक प्रभावी आवाज तर आहेतच, पण संसदेबाहेर सुद्धा त्या पक्षासाठी अनेक सभांमध्ये गर्दी खेचणाऱ्या चेहरा सुद्धा ठरल्यात. सयोनी घोष यांनी पराभव स्वीकारल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की आम्ही जमिनीवरच आहोत आणि जमिनीवरच राहू. तुम्हाला या संपूर्ण विषयावर काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि बातम्यांच्या अशाच अपडेटसाठी नवराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.